तर हॅलो हाय मंडळी, मी वैशाली तपोवन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आणि आपण चांगले असाल अशी देवापुढे प्रार्थना करते, है ना. आम्ही पण सगळे इथे आनंदात अगदी मजेत आहोत. पाणी पावसामध्ये अगदी मस्त मजा घेत आहोत. घरामध्ये कामं करत करत बघा आम्ही आज आषाढी एकादशी कशी मनवली. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी नेक्स्ट व्हिडिओ पाठवणार आहे, पण तुम्हाला माहितीच आहे, सम रिझन इज देअर. तर अशा प्रकारे मी आषाढी एकादशी पूर्ण केली. तुम्ही बघू शकता आजचा माझा हा पूर्ण व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघाल ही नम्र विनंती. ओके, तर व्हिडिओमध्ये काय आणि कसं बरोबर केलं आहे, चुकीचं केलं आहे ते काही दाखवते आहे मी. आणि जर तुम्हाला काही वाटलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर हा होता सकाळचा वेळ. माझं घर अगदी मी झटकून पटकून सगळं स्वच्छ केलं होतं. कपडे वाळवले गेलेले आणि झाडू पोता बाकी होता. बट काय बाकी होता तो हा आहे सकाळचा वेळ, है ना. तर सगळं कंप्लीट झालं होतं. झटकपटक होऊन गेलेली, घरामध्ये अगदी स्वच्छता होऊन गेलेली, कपडे वाळवल्या गेलेले. बट असं होतं की तिथे ज्या टेबलावर मी जिथे पूजा करते, देवघर आहे माझं, तिथे ना पाऊस खूप पडतो, म्हणजे पाणी पडतं ह्या विंडोमधून. आणि हे जे मी आता छत झाडत आहे ना, त्या गोखल्यातनं असं म्हणजे त्या किनारीमधून पाणी इतकं टपकतं की मी तुम्हाला दाखवेन. खुर्चीवर अगदी पाणी आणि त्या खुर्चीवर आसनं वगैरे ठेवले होते यांनी, माझ्या मिस्टरांनी. तर मग मी काय केलं, ह्या साईडची विंडो उघडली आणि त्या साईडची बंद केली. हे बघाल तुम्ही की ह्या कोपऱ्यातनं पाणी पडतं. ह्या वरच्या ज्या किनारी दाखवल्यात मी, तिथनं पाणी पडतं. मग मी हे सगळे देवघर वगैरे सगळं हे बघा कसं स्वच्छ झाडलं, अगदी मस्त चकाचक केलं. आणि त्यानंतर एका साध्या कपड्याने, जे पुसायचं कपडं आहे देवाचं, त्या कपड्याने पुसलं सगळं म्हणजे हे जे लादी वगैरे आहे देवाची. माझं सिम्पलचं अगदी छोटंसं मंदिर आहे लाकडाचं, तर ते सुद्धा फुलून गेलेलं आहे. आता मला मंदिरसुद्धा घ्यायचं आहे, पण देव किती परीक्षा घेतोय की काही मी पास होतच नाही आहे. त्याखाली ठेवलेला हे जे कागद होता, म्हणजे प्लास्टिकचाच एक फोटो होता, त्याला मी असं खाली ठेवते आणि मग वर देवघर ठेवते. तर अशा रीतीने मी देवाचं देवघर ठेवते आणि मांडणी करते. हे जे तोरण बघताय ना मंदिराला लावलेलं, ते माझ्या मम्मीने बनवलं आहे बरं का. म्हणजे हे मम्मीच्या अंगात जे गुण आहेत ते आमच्याही अंगात आहेत. विणकाम, भरतकाम हे माझ्या मम्मीलाही फार आवडतं, म्हणजे तेही करतच असते. तसं मी पण स्वेटर, विणकाम वगैरे करतच असते, है ना. तर अशा प्रकारे. आणि ॲक्टिंगचा शौक तर माझ्या डॅडींपासून मला आलेला आहे. तर तो पण मी जोपासून ठेवला आहे आणि तुमच्यासमोर करतच असते ना. लिपसिंगवाल्या ज्या व्हिडिओज बनवते त्या तुम्हाला आवडतात. आणि बरं का मंडळी, एक गोष्ट अजून सांगायची आहे मला आहे ना. आता माझे सबस्क्रायबर 572 झालेत, म्हणजे 571 झालेत, 572 सॉरी. तर बघा मी इथे ना गणपतीचा फोटो पुसत होती, सिद्धिविनायकाचा फोटो आणलेला मी दादरहून. तर त्या फोटोची फ्रेम अगदी क्रॅक गेली आहे, तर तो बोट अक्षरशः चिरला माझा. आणि मी गेली कोशिश करायला की हे काढून आणि लावू पुन्हा, पण काही मला जमलं नाही. ते इतकं चांगलं पॅकिंग होतं ना, त्या मंदिरातनंच घेतलेला होता हा मी फोटो. तर बोट अक्षरशः चिरल्या गेला ना, तर रक्त थांबत नव्हतं. म्हणून मी आहे ना घरामध्ये बरी पट्टी पडली होती, तर ती जॉन्सन अँड जॉन्सनची पट्टी लावून घेतली की थोडा वेळ रक्त थांबेन. आणि मला ते जे जळजळ होतं, कारण कचरं वगैरे गेलं तर आणखीन उगीच उपाध्या करायच्यात ना, म्हणून मी ती पट्टी चिटकवून घेतली. पण झालं असं, कहाणी में ट्विस्ट झालं असं की मी जेव्हा पितांबरीने देवांना घासायला गेली, कारण मी वार तेव्हार असला ना तेव्हा मग पितांबरीने स्वच्छ देव घासून पुसून ठेवते, तर त्या घासण्यात ती पट्टीच निघून गेली. मग असं त्या प्रकारे जेसं मंदिर वगैरे तिकडचं सगळं साफ केलं. ते धूळ वगैरे माती डोळ्यांमध्ये जात होती आणि सर्दी तर मला असतेच असते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर डोळ्यातनं पाणी गळत होतं. तर इतका कचरा निघाला, म्हणजे कचरा निघून जावा म्हणून मी झाडायच्या आधी मंदिर वगैरे साफ करते आणि मग झाडू पोता करून देवांना धुवून वगैरे त्यांच्या जागेवर त्यांना त्यांचे आसन देते. सगळं काही व्यवस्थित मग नंतर करते मी. तर अशा प्रकारे आम्ही आषाढी एकादशीची ही माझी सकाळची वेळ होती. सकाळी तरी 10 साडे 10 झाले असतील, पण मला हे सगळं करता करता
3 वाजून गेलेत, कारण पाऊस एकीकडे चालू आणि एकीकडे हे काम चालू. म्हणजे कसं करायचं, मी आता तुम्हाला नेक्स्ट पुढे बघायला भेटेनच की पाऊस कसा पडला. आणि जिथे मी देवघरात जिथे रांगोळी काढते देवाजवळ, तिथे आता ही चेअर जशी कोरी आहे, तिथे पाऊस नव्हता म्हणून ही चेअर कोरी आहे. पण जेव्हा मी दिवा वगैरे करायला गेली, इतका पाऊस पडला ना की सगळं पाणी त्या चेअरवर झालं. म्हणजे मग मला ते सगळं पाणी आवरायचं, हे ते सगळं, म्हणजे सतत अगदी आपलं काम पाण्यामध्ये असतं माझं. म्हणजे ही सर्दी कुठून मिटणार नाही का. तर अशा प्रकारे मी झाडलोट केली आणि पोता वगैरे करून मग देवाला हे केलं, काय म्हणतात, हे सगळं झाल्यानंतर एकीकडे फराळ वघारली. कारण साबुदाण्याची खिचडी बनवली आणि साबुदाण्याचे पापड तळले थोडेसे. मग हे सगळं झाडलोट झाल्यानंतर झाडू पोता वगैरे केली, देवांना सगळे त्यांचे आसन दिले, सगळं काही केलं. त्यानंतर मग मी फराळ वगैरे बनवली, पण तो काही व्हिडिओ शूट करता आला नाही कारण बोट फार दुखत होता. मग मी आली, आता ह्या संध्याकाळचा वेळ आहे. संध्याकाळी साडी वगैरे नेसून देवाला दिवाबत्ती वगैरे सगळं काही केलं, धूपबत्ती दिवाबत्ती करून, आणि मग मी माझ्या व्हिडिओच्या समाप्तीजवळ पोचली. तर व्हिडिओ कशी वाटली, जरा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायची तसदी नक्की घ्याल बरं का. मला कायम सांगावं लागतं असं तुम्हाला, असं नाही चालत. हे फॅमिली आहे तर फॅमिलीप्रमाणे राहायचं नाही का. मग मी काय चुकीचं थोडी ना बोलते है ना. तर मी अशा प्रकारे आषाढी एकादशीचा दिवस उजवला म्हणजे हे केला. तर हे बघा मी रांगोळी वगैरे काढली, पण तिथे बघा पाणी वगैरे पडलेलं आहे, दिसलं का तुम्हाला रांगोळीवर पाणी. तर त्या रांगोळीवर सुद्धा पाणी अशा प्रकारे मी केला. तर हे बघा माझं बोट कसं चिरलं ह्या फोटोने, हे बघा. तर चला मग अशा प्रकारे घरातलं पाणी हे ह्या किनारीतनं पडतं बघा. ही जी किनार दाखवली ना तिथनं हे बघा पाणी, ह्या खुर्चीवर बघा किती पाणी. हे संध्याकाळचा वेळ आहे म्हणजे मी तुम्हाला काहीच व्यवस्थित शूट दाखवू शकत नव्हती. तर हे सगळं बघा किचनमध्येही पाणी. तर भेटूया अजून नव्या, मी आता पुढे कुठे जाणार आहे ना ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर व्हिडिओ बघायची मजा फार येणार आहे. मी चालली आहे, नाही असं नाही, मी तुम्हाला ते दाखवेन मी कुठे चालली आहे है ना. तर मजा नाही येणार ना, सस्पेन्स काहीतरी हवं. मग तुम्ही बघाल कशाला ना माझ्या व्हिडिओज. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवाल है ना. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा हार्दिक शुभेच्छा. बाय.